चौकटीमध्ये, जिथे जर आपण पाहिलं तर एकीकडे दिसतंय तर महायुती आणि दुसरीकडे दिसते महाविकास आघाडी, पण त्यात यात सगळ्यात महत्त्वाचा फॅक्टर आहे तो मराठा आरक्षणाच्या संबंधित आंदोलनाशी निगडीत कार्यकर्ते देखील उपस्थित आहेत, शेतकरी आहेत, सर्वसामान्य नागरिक आहेत, इथले स्थानिक आहेत जे आपले प्रश्न या ठिकाणी मांडणार आहेत। ही लढत खूप रंगतदार आहे, सगळीकडे सगळ्यांचं या लढतीकडे लक्ष, कारण एकीकडे आहेत महायुतीकडनं पंकजा मुंडे आणि दुसरीकडनं महाविकास आघाडीकडनं उमेदवारी मिळालेली आहे बजरंग सोनवणे अर्थात बाप्पा यांना। त्यामुळे यात नेमकं काय घडतंय याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। हाच तो जिल्हा मंडळी जिथे 1 मराठा लाख मराठाची घोषणा देण्यात आली आणि जी घोषणा सबंध राज्यभर आपल्याला ऐकायला मिळाली, ज्यावरनं आंदोलन देखील आपल्याला बघायला मिळालं। त्यामुळे याचा फॅक्टर, या घोषणेचा फॅक्टर किंवा त्याचा परिणाम या निवडणुकीवर किती होतो हे देखील जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत। चला, माझा पहिला प्रश्न असेल तो महाविकास आघाडीच्या नेत्यांना आणि अर्थात नेहमीचा प्रश्न की का आम्ही तुमच्या उमेदवाराला निवडून दिलं पाहिजे। 40 सेकंद। कारण की आमचा जो उमेदवार आहेत बजरंग बाप्पा हे उद्योजक आहेत, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर काम करतात, त्यांचे 2 कारखाने आहेत आणि भाजपचा जो उमेदवार आहे पंकजाताई मुंडे यांचा स्वतःचा उभा केलेला कारखाना त्यांना चालू करता नाही आला। काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, शिवसेना असेल, महाविकास आघाडीमधील जे भाजपमध्ये लोक गेलेत, भाजपचे 400 पारचा नारा देते ते काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेच्या लोकांच्या उमेदवाराच्या जीवावर देते। पंकजाताईंना त्यांचा वैद्यनाथ साखर कारखाना चालू करता नाही आला, त्या ग्रामविकास मंत्री होत्या, त्यांनी 2019च्या अगोदर जर विकास केला होता तर पंकजाताईंना परळी विधानसभेमध्ये पराभवाला सामोरं जावं लागलं। लोकसभेच्या उमेदवारी भरण्यासाठी स्वतः प्रीतमताई रेल्वेने येणार होत्या, त्याचं काय झालं? गॅस असेल, डिझेल असेल, पेट्रोल असेल, जीवनावश्यक वस्तूचे भाव कमी करणार म्हणून आम्ही मोदींना सत्तेवर दिलं होतं। त्या अगोदर छत्रपतींचा आशीर्वाद चला देव मोदींना 7 म्हणले होते, मोदींनी शिवस्मारकाचं उद्घाटन केलं, कुठे ते काम? बरं, ठीक आहे, याकरता तुमच्या उमेदवार निवडून देऊ असं तुमचं म्हणणं आहे। मुद्दे घेऊयात आपण, मुद्दे घेऊयात हे। चला, मी आपल्याकडे येतो। मला आपल्याला विचारायचंय का पंकजाताईंना संधी दिली पाहिजे? ज्या भारतीय जनता पार्टीचे नरेंद्र मोदी ज्यांच्याकडे हे मोठं नेतृत्व आहे, ज्यांनी या देशाला विश्वगुरू बनवलेलं आहे, ज्यांनी 80 कोटी लोकांना मोफत अन्न दिलेलं आहे, आणि भारतीय जनता पार्टीच्या ज्या इथल्या खासदार हे जे आहेत पंकजाताई मुंडे या ग्रामविकास मंत्री असताना ज्यांनी या राज्याला जलयुक्त शिवार दिलं, बीड जिल्ह्यामध्ये लाखो करोडोचे रस्ते आणले, म्हणून आमच्या उमेदवाराला निवडून दिलं पाहिजे। दुसरी गोष्ट, आता हे म्हणले की पंकजाताईचा वैद्यनाथ कारखाना त्यांनी चांगला चालवला, परंतु बजरंग बाप्पा सारखा शेतकऱ्याचा काटा कधी मारला नाही, ऊसाचा काटा कधी मारला नाही बरं का, आणि त्यांचा उमेदवार हा जिल्हा परिषदेच्या पुढे कधी गेलेला नाही। आमच्या उमेदवाराला राज्यामध्ये मंत्री म्हणून काम करण्याचा अनुभव आहे आणि एक विकासाचा दृष्टिकोन असलेलं नेतृत्व नरेंद्र मोदी आणि पंकजाताई आहेत, म्हणून आमच्या उमेदवाराला निवडून दिलं पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे। बीड जिल्हा तसं बघायला गेलं तर राजकारणाकरता अत्यंत सुपीक जिल्हा म्हणून ओळखला जातो, त्याच्यामुळे इतर सगळ्या गोष्टी सुपीक पद्धतीने सुटल्यात का? या समस्या सुटल्यात का? विद्यमान खासदार प्रीतम मुंडेंनी त्यांच्या कारकिर्दीत जी आश्वासनं दिली ती आश्वासनं त्यांनी पूर्ण केली का? त्यांनी त्यांचा खासदार निधी विकासाकरता मतदारसंघात संपूर्णपणे लावला का? अनेक प्रश्न आहेत, विचारूयात। विद्यमान खासदारांनी दिलेल्या आश्वासनांपैकी पूर्ण केलेली 5 कामं सांगा, यावर तुम्हाला ऐकायचं आणि बोलायचं। सगळ्यात महत्वाचं म्हणजे इथं जे पथदिवे, रस्ते, लाईट ह्या ज्या काही गोष्टी होत्या, आणि सगळ्यात महत्वाचा म्हणजे रेल्वेचा जो प्रश्न विचारला होता, 2 आमचे आदरणीय खासदार डॉक्टर प्रीतमताई मुंडे या डॉक्टर आहेत, आणि ज्यावेळेस आपल्याकडे कोविडची साथ आली होती त्यावेळेस 2 वर्षाचा जो त्यांचा फंड होता तो दिला गेला नाही। त्या काळामध्ये त्यांनी प्रत्येक याच्यामध्ये वॉर्डात जाऊन किंवा त्या कोविडला झालेल्या रुग्णांना जाऊन स्वतःला कोविड होईपर्यंत काम केलं। त्याही पेक्षा महत्वाची बाब अशी की त्यांनी ग्रामीण भागामध्ये रस्ते असतील, त्यांचे रस्त्यांचे जाळे असतील, शेतकऱ्यांचे विमा असेल, वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या योजना होत्या, तर स्मशानभूमी असेल, गावातल्या विकासाच्या ज्या जलसंधारण असेल, या प्रत्येक गोष्टी खासदार फंडातनं त्यांनी प्रत्येक ठिकाणी दिलेल्या आहेत। फक्त हे 5 वर्षाला गावाचा मुंजा जसा येतो ना, तसं 19ला तो बजरंग बाप्पा आले, तसे आताही 5 वर्षांनी ते आले, तर गावात त्यांना गल्लीतलं राजकारण करता येत नाही, त्यांनी दिल्लीचे स्वप्न पाहू नये। बरं, ठीक आहे। बजरंग बाप्पांनी आज मुलाखतीत असं सांगितलं की थेट जो निकाल लागेल त्या दिवशी ते खासदार म्हणून निवडून येतील, पण आता यांनी जे सांगितलं, विद्यमान खासदारांनी जी आश्वासनं दिली होती त्यातली ती कामं त्यांनी पूर्ण केली, कितपत पटतं तुम्हाला? मला वाटतं भारतीय जनता पार्टी हे सोयीस्करित्या विसरली आहे की आदरणीय प्रीतमताई मुंडे ज्या लोकसभेच्या प्रतिनिधी होत्या आमच्या बीडचा, त्यांचे जे फंड्स होते 5 वर्षाचे, तर लॅप्स झालेले, त्या लॅप्स फंडच्या लिस्टमध्ये त्या
निष्क्रिय खासदार म्हणून आलेले आहेत. बर. आणि त्या स्त्री डॉक्टर असून सुद्धा ह्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला जरा सिव्हिल हॉस्पिटलमध्ये, पीएचसी सेंटरमध्ये, पीयूसी सेंटरमध्ये जा म्हणा. महिलांचे जे डिलिव्हरी वॉर्ड आहेत, जे महिलांचं सॅनिटेशन रूम आहेत, त्या किती गलिच्छ आहेत. आणि डिलिव्हरी होताना महिलांना कसं जमिनीवर झोपून डिलिव्हरी करावी लागते. लेबर रूमच्या काय हालत आहेत. डॉक्टर म्हणून सांगतात ना त्या, मग त्यांची काहीतरी क्रेडिबिलिटी असते की नसते. बर. तिसरा माझा मुद्दा असा आहे की प्रीतमताई मुंडे म्हणाल्या होत्या की रेल्वेत बसून मी फॉर्म भरेन. बरोबर. 65 किलोमीटर फक्त रेल्वे आली आहे. जे वारे माप बजेट सांगत होते त्याचं काय झालं. या प्रश्नाची अकाउंटेबिलिटी काही आहे की नाही प्रीतमताई मुंडेची. चौथा असा माझा मुद्दा आहे की जे देशाचे त्यांचेच सरकार म्हणतं की आम्ही लखपती दिदी बनवू, आम्ही नारी शक्ती वंदन योजना आणली, आम्ही काय उज्ज्वला गॅस योजना आणली. माझा सवाल ह्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला आहे की तुमच्या डॉक्टर प्रीतमताई मुंडेंनी किती बीड जिल्ह्यातल्या लखपती दिदी केल्या, किती नारी शक्ती वंदनचा फायदा बीड जिल्ह्यातल्या आमच्या साध्या गावकुसा बाहेरच्या महिलांना दिला. माझा पाचवा मुद्दा असा आहे की त्या स्वतः महिला असून सुद्धा आमच्या बीड जिल्ह्यातल्या महिलांच्या संबंधाची लॉ अँड ऑर्डर, कायदा आणि सुव्यवस्था ज्यावेळी बिघडलेली असते, ज्यावेळी महिला आणि मुलींवर अत्याचार होतात, लैंगिक अत्याचार होतात, राजरोस विनयभंग होतात, त्यावेळी ह्या आमच्या महिला म्हणून काही असते की नसतं. आणि म्हणून बीड जिल्ह्यातल्या ज्या आमचा 50% महिला मतदारांचा आहे, त्या महिला मतदारांनी तर मी एक जबाबदारीने सांगते की त्यांनी तर मतदान केलंच नाही. बरं, ठीक आहे. चला मी तुमच्याकडे येतो. हा, चला बोला. हे बघा, संबंध देशांनी जगाने थुतू केली. बिल्किस बानोच्या आरोपीला निर्दोष सोडून हे सरकार या ठिकाणी त्यांचा सत्कार केलेला आहे. आमच्या बीड लोकसभा मतदारसंघामध्ये केज अंबाजोगाई म्हणून विधानसभा क्षेत्र आहे. मांगवड गावामध्ये दलित कुटुंबाची तिहेरी हत्याकांड झालं. भाजपच्या त्या ठिकाणी आमदार असलेल्या नमिता मुंद्रा असतील, भाजपच्या पंकजाताई मुंडे असतील की खासदार, त्यांनी भेट दिली नाही. त्या ठिकाणी लाडेवडगावमध्ये दलित समाज कसत असलेल्या जमिनीवर गायरान जमिनीचं उभं पीक गावकऱ्यांनी उपटून फेकलं. खासदारांनी त्या ठिकाणी भेट दिली नाही. आणि या संबंध गोष्टीमध्ये दलित अत्याचार वाढत असताना भाजपचा या ठिकाणी एकही लोकप्रतिनिधी बोलत नाही. दुसरा काय म्हणणं आहे, खासदार रिचेबल नाही. दुसरा प्रश्न माझा, खासदार रिचेबल नाही, संपर्क होत नाही. रिचेबल नाही. दुसरा माझा प्रश्न आहे, सुरेश धस या ठिकाणी भाजपचे आमदार आहेत, लक्ष्मण पवार भाजपचे आमदार आहेत. ज्यावेळेस शिवसेना शिंदे गट भाजप सोबत गेला त्यावेळेस सुरेश धसांना पालकमंत्री का नाही केलं, लक्ष्मण अण्णाला पालकमंत्री का नाही केलं, नमिता मुंद्रांना पालकमंत्री का नाही केलं. बीड जिल्ह्यासारख्या ठिकाणी औरंगाबादहून पालकमंत्री आयात करायला लावला. यांच्यासोबत मराठा समाजाचा वोटर त्यांच्यासोबत नाही. कितीतरी मराठा समाजाच्या तरुणांनी आत्महत्या केल्यात आरक्षणासाठी. त्यांना कुटुंबाला मदत मिळवून देण्यासाठी घोषणा यांनी केली, परंतु त्या कुटुंबाची भेट घेतली नाही. हो, बरं, ठीक आहे. आला मुद्दा लक्षात आला. मी सामान्यांकडे येतो. हा, बोला. हा, आमचा प्रश्न असा आहे, महाराष्ट्रामध्ये गेल्या अनेक वर्षापासून राष्ट्रीय पीक विमा योजना होती, त्याच्यानंतर प्रधानमंत्री पीक विमा योजना आणली. पीक विमा योजनेमध्ये आतापर्यंत खरीप 2020चा विमा गेवराई, परळी, वडवणी आणि बीड यांचा राज्यस्तरीय निकाल होऊ नये, यांचा पॉझिटिव्ह राज्यस्तरीय निकाल होऊ नये, ते अजून पीक विमा दिला नाही. हा पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न, 1 रुपयामध्ये पीक विमा काढला, 1,59,00,000 लोकांनी विमा भरला, 12,000 कोटी प्रीमियम जमा केला आणि फक्त 1 ते 1,500 कोटी प्रीमियम म्हणजे रक्कम वाटप केली, म्हणजे 10,000 कोटी कुणाच्या खिशात गेली आणि कुणासाठी खर्च केले. ठीक आहे. हा सवाल आहे, तुमचा सवाल आहे. चला मी तुमच्याकडे येतो. रेल्वे आष्टीवरनं निघाली, अमळनेरपर्यंत पोहोचली, अजून इथपर्यंत का आली नाही? बरं, का आली नाही? नेमका काय प्रॉब्लेम आहे? इकडं पहा की भारतीय रेल्वेचा प्रश्न